नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या पॉडकास्टमध्ये. मी आहे तुमचा होस्ट आणि आजचा तुमचा सोबती. कधी तुमच्यासोबत असं झालंय का? 31 डिसेंबरची रात्र असते, नवीन वर्षाचा उत्साह असतो आणि तुम्ही एक मोठी यादी बनवता, न्यू इयर रेझोल्युशन्सची. उद्यापासून मी रोज सकाळी 5 वाजता उठणार, जिम लावणार, जंक फूड बंद करणार आणि रोज एक पुस्तक वाचणार. पहिला आठवडा जोरात जातो, दुसऱ्या आठवड्यात उत्साह कमी होतो आणि फेब्रुवारी येईपर्यंत आपण पुन्हा आपल्या जुन्याच सवयींमध्ये अडकलेले असतो. मग येतो गिल्ट, म्हणजे अपराधीपणाची भावना. माझ्याकडून हे होणारच नाही असा विचार करून आपण सोडून देतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला स्वतःला बदलण्यासाठी कोणत्याही मोठ्या क्रांतीची किंवा रेव्होल्यूशनची गरज नाहीये, जर मी सांगितलं की आयुष्यातला आमूलाग्र बदल हा एका रात्रीत नाही, तर अत्यंत छोट्या, कोणाला दिसणारही नाहीत अशा पावलांनी होतो. होय, आज आपण ज्या पुस्तकावर बोलणार आहोत ते याच तत्वज्ञानावर आधारित आहे. पुस्तकाचं नाव आहे कायझेन, द जॅपनीज मेथड फॉर ट्रान्सफॉर्मिंग हॅबिट्स वन स्मॉल स्टेप ॲट अ टाइम, आणि लेखिका आहेत सारा हार्वे. आजच्या या काही मिनिटांच्या प्रवासात आपण जपानच्या या प्राचीन तरीही अत्यंत आधुनिक विचाराला समजून घेणार आहोत. हे पुस्तक फक्त सवयींविषयी नाही, तर ही एक जीवनशैली आहे. सर्वात आधी आपण समजून घेऊया की कायझेन हा शब्द नेमका आला कुठून. सारा हार्वे आपल्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच सांगतात की कायझेन हा शब्द 2 जपानी शब्दांपासून बनला आहे. काई म्हणजे बदल, चेंज, आणि झेन म्हणजे चांगला, गुड. सोप्या भाषेत सांगायचं तर चेंज फॉर गुड किंवा कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट म्हणजे सातत्यपूर्ण सुधारणा. गंमत बघा, या शब्दाचा जन्म कोणा मठात किंवा मंदिरात नाही झाला, तर तो झाला जपानच्या कारखान्यांमध्ये. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानची अर्थव्यवस्था कोलमडली होती. त्यावेळी टोयोटा कंपनीने ही पद्धत वापरली. त्यांनी ठरवलं की आपण एका रात्रीत जगातली बेस्ट कार बनवू शकत नाही, पण आपण रोज आपल्या कामात फक्त 1% सुधारणा नक्कीच करू शकतो. सारा हार्वे या पुस्तकात लिहितात की जेव्हा त्या स्वतः लंडनमध्ये प्रकाशनाच्या व्यवसायात होत्या, तेव्हा त्या प्रचंड तणावाखाली होत्या. बर्नआउट, कामाचा ताण, धावपळीचं आयुष्य. त्यांना वाटलं आता ब्रेकची गरज आहे. त्या जपानला गेल्या. तिथे टोकियोमध्ये राहताना त्यांना जाणवलं की जपानी लोक फक्त कामातच नाही, तर आपल्या वैयक्तिक आयुष्यातही कायझेन वापरतात. लेखिका म्हणतात, आपल्याला पाश्चिमात्य संस्कृतीत शिकवलं जातं की गो बिग ऑर गो होम, म्हणजे मोठं यश हवं असेल तर मोठी झेप घ्यावी लागेल. पण कायझेन म्हणतं, नाही, मोठी झेप घेतली तर पडण्याची भीती असते, त्यापेक्षा छोटी पावलं टाका. मित्रांनो, विचार करा, जेव्हा तुम्ही ठरवता की मी 10 किलो वजन कमी करेन, तेव्हा ब्रेन घाबरतो. त्याला वाटतं ही शिक्षा आहे. पण जेव्हा तुम्ही म्हणता की मी आज जेवताना फक्त 1 घास कमी खाईन, तेव्हा ब्रेनला काहीच वाटत नाही. आणि इथेच कायझेनची जादू सुरू होते. आता आपण पुस्तकाच्या गाभ्याकडे वळूया. सारा हार्वे यांनी या पुस्तकात स्पष्ट केलंय की कायझेनचा वापर करून आपण आपल्या सवयी कशा बदलू शकतो. लेखिका एक खूप सुंदर संकल्पना मांडतात, द मायक्रो स्टेप, म्हणजे अतिशय छोटे पाऊल. समजा तुम्हाला वाचनाची सवय लावायची आहे. तुम्ही ठरवलं की रोज 1 तास वाचेन. हे शक्य होत नाही. कायझेन पद्धत काय सांगते? रोज फक्त 1 परिच्छेद वाचा. तुम्हाला हसू येईल की एका परिच्छेदाने काय होणार, पण सारा म्हणतात, उद्देश पुस्तक संपवणे नाही, तर उद्देश वाचनाची सवय तुमच्या दिनचर्येचा भाग बनवणे हा आहे. जेव्हा तुम्ही रोज 1 परिच्छेद वाचता, तेव्हा तुम्हाला कंटाळा येत नाही. उलट बऱ्याचदा असं होतं की 1 परिच्छेद वाचायला घेतलेला माणूस 2-3 पानं वाचूनच थांबतो. पण ज्या दिवशी खूप कंटाळा आलाय, त्या दिवशी किमान तो 1 परिच्छेद तरी वाचला जातोच. यामुळे तुमची चैन तुटत नाही. पुस्तकात लेखिकेने आरोग्याबद्दल एक उदाहरण दिलंय. त्या म्हणतात, जर तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर जिमची मेंबरशिप घेण्याआधी फक्त रोज सकाळी आपले वर्कआउटचे कपडे घालण्याची सवय लावा. व्यायाम करा किंवा नका करू, फक्त कपडे बदला. हे ऐकायला विचित्र वाटतं, पण हे बिहेवियरल सायकोलॉजीवर आधारित आहे. एकदा का तुम्ही कपडे घातले की ब्रेनला सिग्नल जातो की आता काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची आहे. तुम्हाला तुमच्या सवयींचं विश्लेषण करावं लागेल. सारा हार्वे सुचवतात की स्वतःला विचारा की माझ्या आयुष्यातला असा कोणता छोटा बदल आहे जो मला अजिबात त्रासदायक वाटणार नाही, पण ज्यामुळे मी माझ्या ध्येयाच्या जवळ जाईन. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. कायझेन हे विल पॉवरवर चालत नाही, तर ते स्ट्रॅटेजीवर चालतं. आपल्या सवयींनंतर सारा हार्वे वळतात आपल्या घराकडे. मरी कोंडो यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल,
ज्यांनी डिक्लटरिंग म्हणजे घर आवरणे यावर क्रांती घडवली. सारा हार्वे यांचं मत थोडं वेगळं आहे. त्या म्हणतात, एकाच दिवशी पूर्ण घर आवरून घेणं हे कायझेन नाही. कारण जेव्हा आपण एकदम सगळं आवरायला घेतो तेव्हा आपण दमतो आणि पुन्हा पसारा होतो. कायझेननुसार घराची स्वच्छता किंवा आवराआवर ही एक निरंतर प्रक्रिया आहे. पुस्तकात एक टेक्निक दिली आहे, द 1 मिनिट रूल. जर एखादं काम करायला 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागणार असेल तर ते आत्ताच्या आत्ता करा. उदाहरणार्थ, पाणी प्यायल्यावर ग्लास सिंकमध्ये ठेवणे, बाहेरून आल्यावर बूट जागेवर ठेवणे, कोट हँगरला लावणे. या कामांना काही सेकंद लागतात, पण जर ही कामं साचली तर वीकेंडला पूर्ण दिवस घर आवरण्यात जातो. लेखिका म्हणतात, तुमच्या घरातली एनर्जी बदलायची असेल तर फर्निचर बदलण्याची गरज नाही. फक्त एखादी कुंडी म्हणजे प्लांट खिडकीत ठेवा किंवा आपल्या डेस्कवरची नको असलेली कागदं रोज फक्त 5 मिनिटं वेळ देऊन बाजूला करा. मी हे वाचताना विचार करत होतो, आपल्या भारतीय घरांमध्ये हे किती लागू पडतं. आपल्याकडे वस्तू साठवून ठेवण्याची सवय असते. कधीतरी कामाला येईल म्हणून आपण प्लास्टिक पिशव्या, जुने डबे साठवतो. सारा हार्वे म्हणतात, मोक्ष मिळवायचा असेल तर आधी मोह सोडावा लागतो. तसंच शांतता हवी असेल तर अडगळ काढावी लागेल. पण हे हळूहळू करा. रोज एक नको असलेली वस्तू फेकून द्या किंवा दान करा. 365 दिवसात 365 वस्तू कमी होतील. पुस्तकाचा हा भाग मला वैयक्तिकरित्या खूप भावला. कायझेन फक्त कामात किंवा व्यायामात नाही, तर आपल्या मानसिक आरोग्यात आणि नातेसंबंधांतही वापरता येतो. आजकाल आपण सगळेच स्ट्रेसमध्ये आहोत. सारा हार्वे म्हणतात, तणाव कमी करण्यासाठी आपण मोठ्या सुट्टीची म्हणजे वेकेशनची वाट बघतो, पण वर्षातून एकदा मिळणारी सुट्टी तुमचा रोजचा ताण कमी करू शकत नाही. इथे कायझेनचा वापर कसा करायचा? लेखिका सुचवतात, शॉर्ट पॉजेस म्हणजे छोटे विराम. दिवसभरात फक्त 3 वेळा 2 मिनिटांसाठी डोळे मिटून श्वास घेणे, बस एवढंच. हे छोटं पाऊल तुमची कॉर्टिझॉल लेव्हल म्हणजे स्ट्रेस हार्मोन कमी करायला मदत करतं. आता नातेसंबंधांबाबत. बऱ्याचदा नात्यात दुरावा येतो. आपण विचार करतो की आता खूप मोठं भांडण झालंय, आता सगळंच संपलं. किंवा आपण वाट बघतो की समोरचा येईल आणि माफी मागेल, मग सगळं ठीक होईल. सारा हार्वे म्हणतात, इथेही कायझेन वापरा. नातं सुधारायचं असेल तर मोठ्या रोमॅन्टिक जेवणाची गरज नाही, गरज आहे छोट्या प्रश्नांची. तुझा दिवस कसा गेला हे मनापासून विचारणे. जोडीदाराने केलेल्या चहाची मनापासून स्तुती करणे. फक्त 5 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्याशी बोलणे. हे बदल इतके छोटे आहेत की आपल्याला वाटतं याने काय फरक पडणार, पण जसं थेंबे थेंबे तळे साचतं तसंच या छोट्या सकारात्मक कृतींनी नात्यात विश्वास साचत जातो. जपानमध्ये याला ओमोयारी म्हणतात, म्हणजे दुसऱ्याच्या भावनांचा आदर करून छोटी कृती करणे. आता थोडं प्रॅक्टिकल होऊया. पैसा आणि करिअर. सारा हार्वे यांनी या पुस्तकात स्पष्ट केलंय की कायझेनचा वापर करून आपण आपलं आर्थिक गणित कसं सुधारू शकतो. आपण ठरवतो की मी आता महिन्याला 5,000 रुपये वाचवणार, पण ते जमत नाही. मग काय करायचं? काहीच नाही. फक्त रोज 10 रुपये किंवा 50 रुपये बाजूला काढा. अमाऊंट महत्त्वाची नाहीये, सवय महत्त्वाची आहे. लेखिका म्हणतात, तुमच्या खर्चाकडे मायक्रोस्कोपमधून बघा. म्हणजे काय? तुम्हाला तुमचा 1000 रुपयांचा खर्च दिसतो, पण रोजची 20 रुपयांची चहा किंवा 50 रुपयांचे स्नॅक्स दिसत नाहीत. कायझेन म्हणतं, हे छोटे गळतीचे नळ शोधा. ते बंद केले की टाकी आपोआप भरेल. कामाच्या ठिकाणी आपण अनेकदा प्रोक्रॅस्टिनेशन करतो, कारण काम खूप मोठं वाटतं. सारा हार्वे एक टेक्निक देतात, पोमोडोरो टेक्निकचं कायझेन व्हर्जन. त्या म्हणतात, मला फक्त 10 मिनिटं हे काम करायचंय असं स्वतःला सांगा. 10 मिनिटांनंतर थांबायचं की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. पण गंमत अशी आहे की एकदा गाडी रुळावर आली की ती धावतेच. सुरुवात करणेच हा सर्वात मोठा अडथळा असतो आणि कायझेन तो अडथळा छोटा करून टाकतं. तसंच ऑफिसमध्ये साहेबांशी किंवा कलिगशी संबंध सुधारण्यासाठी रोज कोणा एका व्यक्तीला गुड मॉर्निंग किंवा थँक्यू म्हणण्याची सवय. हे खूप क्षुल्लक वाटतं, पण याचे परिणाम दीर्घकालीन असतात. तर मित्रांनो, आज आपण सारा हार्वे यांच्या कायझेन या पुस्तकातून खूप काही शिकलो. सारा हार्वे शेवटी एक खूप सुंदर गोष्ट सांगतात. त्या म्हणतात, आयुष्य हे एक मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही.
आपण आजकाल इन्स्टंट रिझल्ट्सच्या जमान्यात जगतो. आपल्याला 2 मिनिटात नूडल्स हवेत आणि 2 महिन्यात 6 पॅक ॲब्स हवेत. पण निसर्ग असा काम करत नाही. झाड एका रात्रीत मोठं होत नाही. त्याला रोज थोडं पाणी, थोडं ऊन लागतं. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही बदलायचं आहे, मग ते आरोग्य असो, करिअर असो किंवा नाती असोत, आज स्वतःला विचारा की मी आज कोणतं एक छोटं पाऊल टाकू शकतो. असं पाऊल जे टाकायला मला भीती वाटणार नाही. असं पाऊल जे टाकताना मला आळस येणार नाही. कदाचित ते पाऊल असेल आज रात्री झोपताना मोबाईल 30 मिनिटं आधी बंद करणे. कदाचित ते असेल जेवताना टीव्ही बंद करणे. किंवा कदाचित स्वतःसाठी आरशात बघून एक स्मितहास्य करणे. लक्षात ठेवा, कायझेन म्हणजे परिपूर्णता नाही, कायझेन म्हणजे प्रगती. टोयोटा कंपनी आजही सुधारणा करतीये. आम्ही तर माणसं आहोत. आपली सुधारणा कधीच थांबायला नको. तुम्हाला हे पुस्तक आणि हा विचार कसा वाटला हे मला नक्की कळवा. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात कायझेन वापरून काही बदल केले असतील तर ते ऐकायला मला नक्कीच आवडेल. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासह, एका नवीन विचारासह. तोपर्यंत छोटी पावलं टाकत रहा, पुढे चालत रहा आणि आनंदी रहा. काळजी घ्या. धन्यवाद.